17 मार्च से 21 मार्च के बीच पूर्वी विदर्भ और वर्धा जिले के कुछ जिलों में आंधी तूफान, तेज हवाएं और कुछ जगहों पर ओले गिरने की भविष्यवाणी महाराष्ट्र के जाने माने मौसम एक्सपर्ट पंजाब डक ने की है। इस संदर्भ में मौसम एक्सपर्ट पंजाब डक ने नागरिकों से सतर्क रहने और अरहर, चना, गेहूं और प्याज की फसलों को हटाने की अपील की है। किसान को पकी हुई फसलों को तुरंत काटकर सुरक्षित जगह पर रखना चाहिए। पंजाब डक ने सुझाव दिया कि बागों में ओले गिरने या बचाव के उपाय किए जाने चाहिए। पंजाब डक ने कहा कि अनुमान के मुताबिक पूर्वी विदर्भ और वर्धा जिले में बारिश होना तय है। वर्धा से सतीश काली की रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा हरभरा काढणे चालू आहे, गहू काढणे चालू आहे, कांदा काढणे चालू आहे. तर खास करून हा अंदाज केवळ पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना देत आहेत. तर पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचं हरभरा असेल, गहू असेल, कांदा असेल, तर तुम्ही काय करा, 16 तारखेपर्यंत तुम्ही गहू हरभरा काढून घ्या. कारण की वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 17 मार्च ते 21 मार्च या दरम्यान खूप ठिकाणी जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, वारं देखील सुटणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, 16 मार्च पर्यंत तुम्ही तुमचा गहू असेल, कांदा असेल काढून घ्या. कारण की वर्धा जिल्हा झालं, अकोला जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झाला, वाशिम जिल्हा झाला, हिंगोली जिल्हा झाला, नांदेड जिल्हा झाला, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या गहू काढावे, त्याच्यानंतर हरभरा काढू शकता, कांदा काढू शकता, हळदी देखील काढू शकता. म्हणून आणखीन बरेच जवळपास सांगायचं झालं आज 6 मार्च आहे, म्हणखीन आणखीन तुम्हाला 10 दिवस वेळ आहे काम करण्यासाठी. म्हणून तुम्ही काय करा, 16 मार्च पर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपून घ्या. कारण की 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच 1 मिनिट शेतीला राहील. धन्यवाद.